नागपूरमधला काँग्रेसच्या NSUI संघटनेचा मोर्चा होता। हा मोर्चा पोलिसांनी अडवल्याची माहिती मिळते। आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस NSUI आक्रमक झालेली दिसते। मात्र हा मोर्चा जो होता तो पोलिसांनी अडवलेला आहे, त्यामुळे बॅरिकेड्स लावून पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाल्याची माहिती आपल्याला मिळते। यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक होऊन या बॅरिकेडच्या वरून पलीकडे जाण्याचा देखील प्रयत्न करतात। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। रजत, काय नेमकं कारण आहे हा मोर्चा काढण्याचं आणि पोलिसांनी सध्या यांना अडवून धरलाय? यामिनी खरं पाहिलं तर NSUIचा हा मोर्चा जो आहे तो आज नागपूरच्या इंदोरा मैदानातून निघाला होता आणि LIC चौकचा जो स्टॉपिंग पॉइंट आहे त्यापर्यंत हा मोर्चा येणं अपेक्षित आहे। आणि मोर्चा जो आहे तो स्टॉपिंग पॉइंटच्या जवळ आल्यानंतर पोलिसांनी अडवलेला आहे। त्याच्या पुढे जाण्याची परवानगी कुठल्याही मोर्चांना नसते, कारण विधान भवनाच्या तिन्ही चारही दिशांनी जे मोर्चे येतात त्यांना वेगवेगळ्या दिशेने विशेष स्टॉपिंग पॉइंट आणि त्या ठिकाणी अडवले जातात। आणि या मोर्चासाठीचा जो स्टॉपिंग पॉइंट आहे तो LIC बिल्डिंगच्या जवळचा होता आणि जवळपास त्या ठिकाणी मोर्चा पोहोचल्यानंतरच पोलिसांनी त्या मोर्चाला पुढे जाण्यापासून थांबवला, कारण त्याच्या पुढे काही अंतरावर विधान भवन आहे। साधारणपणे सिस्टीम अशीच असते की त्या ठिकाणी शिष्टमंडळ समोर येतो आणि त्याच्यानंतर पोलिसांसोबत शिष्टमंडळ जो आहे तो संबंधित विभागाचे मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी विधान भवनामध्ये जातात। मात्र NSUI चे कार्यकर्ते जे आहेत ते काहीशे आक्रमक आहेत आणि त्यामुळे स्टॉपिंग पॉइंटच्या जवळ हा संपूर्ण आपल्याला घटनाक्रम होताना पाहायला मिळत आहे। अगदी रजत, मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी नेमकी काय आहे? विद्यार्थ्यांचे जे वेगवेगळे विषय जे आहेत, NSUI एक संघटन म्हणून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विषयांसाठी लढा देत असते आणि प्रामुख्याने त्याच विषयांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बाजारीकरण होत आहे असे मुद्दे याच्यामध्ये आहेत आणि त्याच मागण्यांना घेऊन NSUIचे महाराष्ट्र प्रदेशाचे आणि सोबतच केंद्रीय पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे। ठीक आहे रजत, धन्यवाद माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।